कोकण माझा ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी. काटेली बेडशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून संजय सातार्डेकर हे निवडणूक रिंगणात उतरलेले दिसतात. आपण त्यांच्याकडून या निवडणूक प्रचार दरम्यान आपल्याला या स्थानिक ग्रामस्थांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? सर्व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद आहे. इथं महायुती जिंकणार आहे. त्यामुळे काय निश्चिंत राहू आम्ही. लोक मतदान आम्हाला करतील आणि निवडून देतील. बरोबर. आपण निवडणूक रिंगणात उतरलात, मात्र निवडणूक रिंगणात उतरताना कोणतं ध्येय समोर ठेवला किंवा कोणत्या आपण ग्रामस्थांची कोणकोणती मागणी असेल ती कशा पद्धतीने पूर्ण करणार? निश्चितच आम्ही काय जे बॅकलॉग असेल, विकासाचा असेल किंवा आरोग्याचे जे काही प्रश्न असतील, महिलांचे काही प्रश्न असतील, युवकांचे असतील, ते निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय राणेसाहेब आहेत, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत, आमदार साहेब आहेत आमच्या सोबत. त्याच्यामुळे महायुतीतर्फे आम्ही हे सर्व करू. हे होते महायुतीचे उमेदवार संजय साताडेकर. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत भैया पांगम, जे जिल्हा सरचिटणीस म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनाही आपण विचारतो की या मतदारसंघात आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद भेटतो? या मतदारसंघामध्ये सुंदर असा प्रतिसाद आहे. आपण ही प्रचार फेरी पाहताय. प्रचारासाठी रोज आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक दारोदारी सध्या फिरतोय आणि सुंदर असा प्रतिसाद आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमची पंचायत समितीचे उमेदवार संजयजी सातार्डेकर तसेच जिल्हा परिषदचे उमेदवार श्वेता धरणे मॅडम या प्रचंड मताने या ठिकाणी निवडून येतील आणि ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. आज जर पाहिलं तर भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीच्या माध्यमातून अनेक योजना ज्या आहेत या आम्ही राबवतोय आणि त्या तळागाळापर्यंत पोहोचवतोय. लाडकी बहीण सारखी योजना आहे, मुद्रा लोन आहे, अशा अनेक योजना आहेत. या योजना महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रचार करतोय, पण वेगळा असा प्रचार करण्याची आम्हाला गरज नाही आहे. कारण प्रत्येक माणसापर्यंत आमच्या योजना किंवा आम्ही जे जे काही अभियान राबवतोय ते पोहोचतायत. लोकही समाधानी आहेत. त्यामुळे आम्हाला आशा आहे की आम्ही लीडने या ठिकाणी दोन्ही तिन्ही म्हणजे आपल्या जी कोणाळ मतदारसंघ आहे, जिल्हा परिषद, साटेली बेडची पंचायत समिती आणि कोणाळची पंचायत समिती ही निर्विवादपणे त्या ठिकाणी विजयी होऊ. त्याचबरोबर समोरचा उमेदवार हा उबाटाचा सिद्धेश कासार या ठिकाणी आहे. त्या उमेदवाराकडे आपण कशा पद्धतीने पाहतो? काय आहे, तो त्या पक्षाकडून दिलेला उमेदवार आहे. त्यामुळे तो त्याच्या पद्धतीने तो काम करतोय. आम्ही भारतीय जनता पक्षाचं गेल्या अनेक वर्ष काम करतोय. त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाचं आमच्या पद्धतीने काम करतोय. कुठचाही उमेदवार हा आम्ही कमी लेखत नाहीये. परंतु आमची जी आमचं जे काम आहे हे लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय आणि आमची रेषा जी आहे आम्ही विकासाची किंवा आमचा जो रस्ता आहे विजयी होण्याचा त्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे नितेश कासार बद्दल बोलाल तर त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने आपला प्रचार करायचा आहे. आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. पण मी निश्चितपणे सांगू इच्छितो, गेली 20 वर्ष या भागामध्ये सामाजिक कार्य जे करतायत संजयजी सातार्डेकर, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ते नेहमी प्रत्येकाकडे पोहोचत असतात. त्यामुळे निश्चित संजयजी सातार्डेकर हे या मतदारसंघामध्ये लीडने त्या ठिकाणी निवडून देतील याबद्दल आम्हाला निश्चित विश्वास आहे.